काय झालं? हे बघा, आम्ही आज नाही तर 22 वर्षापासून जवळपास आम्ही लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे सगळे नियम पाळून आज नवीन गेल्या 2 वर्षापासून सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतो. आम्ही गप्प असता का तुम्ही? आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सोडून कधी नाही काम केलं. आम्ही आज पण करत नाही. माननीय न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय. आम्हाला गरीब लोकांना आशा आहे. न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनवून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूने नक्की न्याय करत. काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणार न्यायालय, न्याय मंदिर असतं. त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार. न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केले नाही. आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसतो. याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई, तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारनं किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो आणि फडणवीसांनाही सांगतो, सगळ्या मागणीची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी
हा एकच आहे. या जार शिवाय आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते त्या मला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते त्या सांगा. मराठा आणि कुणबी एक हे याला पण काय अडचण येते त्या मला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120 व 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही. ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. याबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही. ते दिलं जावं. त्यांना मोडी लिपी फारशी उर्दू सगळ्या अभ्यासकांना देणं गरजेचं आहे. ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही भेट नसतो. मराठीची अवलाद आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू दे. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळं ती वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो नाही. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज पाडला आला तरी पोलीस जेलात नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर हुसकून देता. ही सल, ती झालेला जिव्हारी वाद तुम्हाला मागात पुढे. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता,
ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ते वाटणार, कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं हे पण लक्षात असू दे. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल, मुंबईतून हाकून देईल या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करायला आता माझा विषय. मी तर मेलो तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणं मग ते मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्थळ इथून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला, रात्री पण शेवटच सांगितलं. गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेना प्रवास करा, एसटीना प्रवास करा. पुढे लावू देत नसले तर ग्राउंडला वाशीला नेऊन लावा. मस्त पटांगणाला मग या. शांत राहायचं सांगितलं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांतच राहायचं. येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांतच राहा. माझं नाव आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा. पण तरी त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरुस्थळ हटणार नाही हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्थळ मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं. जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल. आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे आसरू पुसायचं काम न्यायदेवता करील. आपल्या वेदनेत सहभागी न्यायदेवता होईल. न्यायदेवता आपल्यावर अन्याय करणार नाही.
तुम्ही सांगितलं 5,000 लोक ठेवा, इथं 5,000 ठेवले. आता काय आहे त्यापेक्षा काय असतं? अरे बाबा, सरकारला नाशकी सवय लागलेली. देवेंद्र फडणवीस उल्लंघन केलं नाही केलं तरी म्हणायचं तिने उल्लंघन केलं. तिथं 5,000 लोक आहेत. तुम्ही म्हणले इथं बसून आता बिचारे इकडे तिकडे रस्त्यावर फक्त थांबतेत. मग आता कुठं थांबते? 500 किलोमीटर लेकर आले, त्या घर तुम्ही त्यांना सरकारने घर द्यावा. थांबते मैदानात, त्या मैदानावर थांबले. तुम्ही ज्या जागेवर सांगितलं त्या जागेवर 4-5 हजार लोक आहेत. कोणचं उल्लंघन केलं? रात्री तुम्ही सांगितलं गाडी रस्त्यात ठेवू नका, नेल्या. CST BMC रिकामी करा, केली. कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? असं नाही पाहिजे. अन्यायकारक देवेंद्र फडणवीसने आमच्या सोबत वागू नये. नाही देवता आमच्याशी अन्यायकारक वागत नाही, वागणार पण नाही. पण हे देवेंद्र फडणवीस उलट सुलट करतो, माहिती खोटी न्यायदेवतेला देतो, म्हणून हे होत आहे. मराठ्याला कळतं राज्यात देवेंद्र फडणवीस कुठील डाव खेळायला लागला, वॉटरला डाव खेळायला लागला. न्यायदेवतेला खोटी माहिती देवेंद्र फडणवीस देतो आणि आमच्या मराठ्यावर अन्याय करतो. याच्यावर दुष्परिणाम देवेंद्र फडणवीसला भोगावं लागते. आम्ही काहीच करीत नाही. आमची सरकार सोबत पहिल्या दिवसापासूनच तयारी आहे चर्चेची. आम्ही कोण नाही म्हणलो, पण हैदराबाद नाही. हैदराबादचं पाहिजेच गॅजेटेड, पण सातारा संस्थान सुद्धा पाहिजे. कारण त्या दिवशी ती असं म्हणले मला, इथे शिंदे समिती, औंध संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियरचं थोड्या कायदेशीर काही त्रुटी आहे. थोडं आम्हाला ते वाचायचं आणखीन अभ्यासात राहिला म्हणलं ठीक आहे, पटलं ते. हैदराबाद गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर मला पाहिजे. त्याचा तुमचा अभ्यास झालाय ते म्हणले हो. मग काय, माझं म्हणणं काय, 20-25 मंत्री आहे आणि तो 2 आहे, किती आहे? आम्ही चर्चा तयार आहेत. आमचे पोरं कोणाला त्रास देत नाहीत, काही नाही, तर आम्हाला आरक्षणाशी देणं नाही. ते आले तरी त्यांचा सन्मानपूर्वक त्याला आमचे पोरं वाटायला होतील, सन्मानपूर्वक त्यांना चर्चाही करतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी मागितलेले 4ही गॅजेटियर, त्यापैकी 2चं त्यांचं म्हणणं आहे थोडा अभ्यास त्याचा राहिलेला आहे आणि समजून घ्यावं लागतं. राहिला असेल की बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर थोडं किचकट आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण समजून घेऊ. मग हैदराबादचं गॅजेटियर आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी करा. तुम्हाला वाटतं काय अभ्यास झालाय का? हो झाला. मग देऊन टाका दोन्ही गॅजेटियर. मी ते ऐकत नाही एक आणखी दोन्ही पण. त्या विषयावर त्या दिवशी चर्चा करायला ते माघारी येतं म्हणले, आले होईल चर्चा. हे बघा, माझ्या समाजाला एक गोष्ट पक्की माहिती, मी कुठलाच मुद्दा मागं राहू देत नाही. पण मी जे घेतो ते चंद्र सूर्य असेपर्यंत माझ्या जातीला टिकन असं घेतो, दमाने घेतो.
तुम्हाला ते झाल्यावर प्लीज घेऊन सांगायचे. तवर मी काही बोलत नाही, खो देत नाही मी कोणाला. कबड्डी खेळायच्या आधीच खो द्यायचं नाही, कबड्डी खेळायला लागली खो द्यायचं. तुम्हाला ते जर 2 घेतले ना त्याच्यानंतर प्लीज घे आणि मग आपण 2-3 जण हिशोब करू. कशाने कशाला काय म्हणतात, कशाने कशाला काय होत असतात. तुम्ही फक्त बघा माझ्या बाई, मी जी पूर्वजांनी दिलेली शिकवण घास घास तोंडात घालावा. एकदाच जर वजनभर घातलं तर काही तोंडाच्या खाली पडत, काही नाड्यात गुतत आणि मग ते पचत नाही तर हाताने तेवढंच बाहेर पडत. त्याच्यामुळं मी माझ्या समाजाला योग्य देतो की जे आयुष्यात कधीच उठणार नाही, पिढ्यांना पार त्यांना पुरण असं देतो, बराच दमानी देतो, एवढं आहे. म्हणून मी बरोबर करतो. फक्त पोरावर तुम्ही शांत राहा. मला आणि माझ्या समाजाला डाग लागल, खाली मान घालावं लागेल असं वागू नका. माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे, शांत राहा. कधी तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही म्हणताय खूप आंदोलक मुंबईकडे यायला लागलेत, आमचे रिपोर्टर म्हणा किंवा तुमच्या माहितीनुसार मुंबईच्या बाहेर महाराष्ट्रातले मराठी मुंबईकडे यायला लागले, तर मुंबईचे 20 वरती लोक आहेत, त्यांना अडवलं जाईल. इतके चतुर येत नाही पोट्टे मराठीचे. तुम्हाला कोणत्या कोणा मार्गाने ते मुंबईला दिसते शनिवार रविवारच्या नंतर, आणि ते इतके दिसते की सरकारनं नेमके हे मुंबईकर येत काही मराठीचे येत काहीच ओळखायला येणार नाही. आणि सोमवारच्या नंतरच महाराष्ट्रातलं आंदोलन देवेंद्र फडणवीसनी स्वतः चुकीमुळे चाललेलं ते आंदोलन देवेंद्र फडणवीस आतावर मी जगत गेले. इतके दिवस उपोषण, मग तुमच्या संग बोलायचं म्हटलं का आधी पाणी प्यावं लागतं म्हणून बोलावं लागतं. तुम्हाला एक खोटं बोलायचं मला गरज नाही. नवीन पत्रकार बांधतो यांना ठीक आहे, यांना खोटं प्यावं लागतं. तुम्ही 2 वर्षात माहिती आहे तुम्हाला मला काय काय कोणत्या वेळेला करावं लागतं. मराठी मुंबईत येणार कोणी त्यांना अडवू शकत नाही. आणि अडीचं तरी बी ते बघा तुम्ही कशा मार्गाने मुंबईत येते. आणि ते दिवस देवेंद्र फडणवीस साहेबांनी येऊ देऊ नये आणखी त्यांच्याविषयी आमच्या मनात कठोरता नाही. आणखीन पण इतका त्रास दिला त्याने आम्हाला, परवानग्या रद्द केल्या, पोराला त्रास दिला, झोपून दिलं नाही, पाणी दिलं नाही, भाकरी दिलं नाही, जेवायला दिलं नाही, मुंबईत फिरू दिलं नाही, इतका त्रास दिला देवेंद्र फडणवीस. तरी आमच्या मनात त्यांच्याविषयी कटुता नाही. त्यांनी आमच्या मागण्याची अंमलबजावणी करावी, बस. आम्हाला काय अपेक्षा नाही. चला, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.